ओके, लेट अस स्टार्ट. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, मग या ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय पाहणार आहे आपण? हे पहा, जॉमेट्री मध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. रेट मेजर, अप्रॉक्सिमेशन्स, लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम, LMVT पण म्हणतात. त्याला काय म्हणतात? LMVT, लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम. ओके, रोल्स थेरम, रोल्स थेरम. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये पण म्हणजे हाच चॅप्टर एक रिपीट होईल तुम्हाला, एक युनिट म्हणून. 6 युनिट असतात टोटल, M1 M2 M3 करून. तर हा चॅप्टर पुन्हा रिपीट होईल. ठीक आहे, मग तिथं LMVT येईल, लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम, रोल्स थेरम येईल. अजून एक थेरम असतो, कॉशी मीन व्हॅल्यू थेरम. ओके, CMT, कॉशी मीन व्हॅल्यू थेरम. पण तुम्हाला दोनच आहे, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शन असतात, डिक्रीजिंग फंक्शन असतात. मग डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपण कसं सांगू शकतो की एखाद्या फंक्शनचं इक्वेशन समजा आपल्याला दिलं, तर आपण कसं म्हणणार की ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग आहे? त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट वापरणार आपण. त्याच्यानंतर मॅक्सिमा मिनिमा, फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, रेंज डोमेन काढत होता ना तुम्ही. रेंज म्हणजे काय असतं? फंक्शनची मॅक्सिमम, मिनिमम टू मॅक्सिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम मिनिमा. बरोबर, फॉर अ पर्टिक्युलर डोमेन म्हणजे असं नाही. फंक्शन समजा रिअल व्हॅल्यूड फंक्शन असेल, रिअल व्हॅल्यूड म्हणजे काय सांगितलं होतं मी कधी? रिअल व्हॅल्यूड फंक्शन, रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय? फंक्शन एफ इज डिफाईन्ड फ्रॉम सेट आर टू सेट आर. म्हणजे काय? रिअल नंबर, त्याचा डोमेनही काय? रिअल नंबर आहे, आणि रेंज पण त्याची रिअल नंबर. तर तशा फंक्शनला रेंज रिअल नंबर आहे, म्हणून ह्या फंक्शनला आपण म्हणणार रिअल व्हॅल्यूड फंक्शन. काय म्हणणार? रिअल व्हॅल्यूड फंक्शन, रिअल व्हॅल्यूड फंक्शन्स. ठीक आहे, कळतंय? मग आता आपण इथून स्टार्ट करू की सिकॅन्ट म्हणजे जॉमेट्री. पहिला पार्ट, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू द जॉमेट्री. सिकॅन्ट टू टँजंट म्हणजे ही ही सिकॅन्टची कन्सेप्ट आपण टँजंट पर्यंत घेऊन जातो. ठीक आहे, तर हे पहा, समजा तुमच्याकडे हा ग्राफ आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस, आणि तुमच्याकडे एखादं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. काय फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स? आता ह्या फंक्शनच्या डोमेन मध्ये कुठलाही पॉइंट ए असेल, लेट अस कन्सिडर एनी पॉइंट ए, अँड लेट अस कन्सिडर द एच नेबरहुड ऑफ ए. लिमिट चॅप्टर पाहिलाय, त्याच्यामध्ये एच नेबरहुड पाहिलंय का? डेल्टा नेबरहुड, एच नेबरहुड. हे बंद करू का जरा लाईट? मला वाटतं लाईटने जरा जास्तच. हा, डेल्टा नेबरहुड, एच नेबरहुड. मग डेल्टा नेबरहुड आणि एच तुम्हाला दिसतंय व्यवस्थित? डेल्टा नेबरहुड आणि एच नेबरहुड. डेल्टा म्हणजे छोटा नेबरहुड, एच म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा. ठीक आहे, तर एच नेबरहुड म्हणजे काय? एच्या नंतरचा जस्ट वाला नंबर आपण कन्सिडर करतोय ए प्लस एच, आणि एच्या अगोदरचा जो काही इनपुट आहे तो ए मायनस एच. मग जर फंक्शनचं इक्वेशन वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ काय, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, त्याच्यामुळे मग फंक्शनची व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. एक्स ऍक्सिस वरचे इनपुट्स असतात, वाय ऍक्सिस वर जे काही मिळेल ते आउटपुट. बरोबर, तर ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, द व्हॅल्यू ऑफ फंक्शन वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज एफ ऑफ ए, इजंट इट? आता ए प्लस एच ऑन एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच. द व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज एफ ऑफ ए प्लस एच, बरोबर ना? अँड ऍट एक्स इज इक्वल्स टू ए मायनस एच. आता हे जे ग्राफ काढलाय ना मी, थोडासा असा काढायला पाहिजे होता. असा इन्क्रीजिंग फंक्शन ह्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आता ऍट एक्स इज इक्वल्स टू ए मायनस एच, व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय येईल सांगा बरं? एफ ऑफ ए मायनस एच. आता मी जर म्हणलं आय वॉन्ट द इक्वेशन ऑफ टँजंट, कोणती टँजंट? ही वाली टँजंट, ही वाली टँजंट. शेप्स, शेप्स इथंच ना?
तर जर म्हणलं ही वाली टँजेंट, कोणती ही टँजेंट नाही, ही सिकॅन्ट, ही वाली जी सिकॅन्ट आहे त्या सिकॅन्टचं इक्वेशन सांगा. त्या सिकॅन्टचं इक्वेशन सांगा. ठीक आहे, दिस इज द सिकॅन्ट अँड आय वॉन्ट इक्वेशन ऑफ दॅट सिकॅन्ट. तर ही सिकॅन्ट ह्या दोन, ऍक्च्युअली हे थोडंसं ओव्हरलॅप होतंय, पण ह्या दोन पॉइंट मधून जाते. लेट अस से दिस पॉइंट एज पी, दिस पॉइंट एज क्यू अँड दिस पॉइंट एज आर. मग पी चे कोऑर्डिनेट सांगा बरं. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. एक्स कोऑर्डिनेट ए, वाय कोऑर्डिनेट एफ ऑफ ए, इजंट इट? कळतंय ना? क्यू पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट ए मायनस एच आणि वाय कोऑर्डिनेट एफ ऑफ ए मायनस एच. आणि आर पॉइंटचा जो काही, आर पॉइंटचे जे काही कोऑर्डिनेट्स येतील ते काय येतील? ए प्लस एच कॉमा एफ ऑफ ए प्लस एच. ठीक आहे. आता मला सांगा सिकॅन्डचं इक्वेशन पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही काय म्हणणार? सिकॅन्डचं इक्वेशन, इफ यू नो 2 पॉइंट ऑन द लाईन यू कॅन फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दॅट लाईन बाय 2 पॉइंट फॉर्म. स्लोप फॉर्म नाही, 2 पॉइंट फॉर्म. बरोबर. y minus y1 upon y2 minus y1 is equals to x minus x1 upon x2 minus x1. ओके. मग सेम तीच कन्सेप्ट आपण वापरणार आणि स्लोप ऑफ द, ह्या सिकॅन्डचा स्लोप काय येईल मग सांगा? स्लोप ऑफ सिकॅन्ड, स्लोप ऑफ सिकॅन्ड क्यू आर. y2 मायनस y1, क्यू आणि आर हे दोन पॉइंट आहे ना, मग y2 मायनस y1. क्यू आर म्हणा, किंवा आपण काय करतो, पी ला थोडासा, पी ला कन्सिडर करू. म्हणजे ही जी सिकॅन्ट आहे ना, ही समजा पी पॉइंट मधून जाते, पी आणि आर. ठीक आहे. कारण असा प्रॉब्लेम येईल, पी आणि आर या पॉइंट मधून जाते समजा सिकॅन्ट आपली, असं कन्सिडर करा. क्यू पॉइंट मधून नाही जाते. बरोबर ना? मग आता तुम्हाला समजा पी आणि आर या पॉइंट मधून जाणारे सिकॅन्डचं इक्वेशन पाहिजे, तर मग तुम्ही काय म्हणणार? स्लोप ऑफ सिकॅन्ड पी आर इज इक्वल्स टू काय? पी आणि आर एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन ए प्लस एच मायनस ए. असं केल्याने काय होईल? ए ला ए कॅन्सल होईल. आणि यू नो द कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. You know formula for derivative by first principle. Limit h approaching to 0 f of a plus h minus f of a upon h gives us f dash of x. बरोबर. आता मी असं म्हणतो आय वॉन्ट स्लोप ऑफ सिकॅन्ड पी आर, बट मी असं म्हटलं की ए आणि एच मधलं डिस्टन्स, ए आणि ए प्लस एच मधलं डिस्टन्स काय आहे? स्मॉल डिस्टन्स एच. मी असं म्हणलं एच जर झिरोला अप्रोच करील तर पी पॉइंट आणि आर पॉइंट एकच होईल. समजतंय? इफ h approaches to 0, p and r point will be coinciding. ठीक आहे. तर मी असं म्हणेल लिमिट r point is approaching towards p point. R point is approaching towards p point. At that limit, I want slope of secant PR. Slope of secant PR. मग तुम्ही काय म्हणणार? तुम्ही जर इकडे लिमिट वापरले, दिस इज लेमॅन लँग्वेज, की आर पॉइंटला आपण खेचून पी पॉइंट पर्यंत आणला. ऍक्च्युअली व्हॉट इज हॅपनिंग? वी आर डिक्रीजिंग दॅट डिस्टन्स एच. वी आर सेइंग पी आणि आर मध्ये काहीच डिस्टन्स नाही राहणार, म्हणजे एच अप्रोचेस टू झिरो. कळतंय? So this expression will look like limit h approaches to 0 f of a plus h minus f of a upon a. मग हे काय रे? अपॉन एच. हे काय?
This is the derivative. This is also called as, this is also denoted by f dash of a. This is also denoted by dy by dx at x is equals to a. कळतंय का? कळतंय सगळ्यांना? म्हणजे स्लोप ऑफ सिकँड पी आर, बट ही लेमॅन लँग्वेज झाली पुन्हा. स्लोप ऑफ सिकँड आर पॉइंट इज अप्रोचिंग टू पॉइंट पी, स्लोप ऑफ सिकँड पी आर. आता पी आर, आर आणि पी पॉइंट जर एकच पॉइंट झालं तर त्या टँजेंटचा किंवा त्या सिकँडचा, सिकँड म्हणतोय ना सध्या आपण, मग त्या सिकँडचा आणि त्या ग्राफचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एक होईल. जर पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच एक झाला तर आपण त्याला सिकँड न म्हणता काय म्हणू? टँजेंट. काय म्हणणार आपण? टँजेंट. म्हणजे ऍक्च्युली दिस इज स्लोप ऑफ टँजेंट. स्लोप ऑफ टँजेंट at point P and which is having coordinate a, f of a. कळतंय का? म्हणजे तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह घेताय एखाद्या फंक्शनचं एखाद्या पॉइंटवर, दॅट मीन्स इफ यू आर फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी फंक्शन ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट, ओके, इट मीन्स यू आर फाइंडिंग द स्लोप ऑफ द टँजेंट ड्रॉन ऍट दॅट पॉइंट. And slope is also called as gradient. Slope is also called as gradient. So you can say that gradient. कळालं का? पहिलं ऍप्लिकेशन कळालं. डेरिव्हेटिव्ह ऍज अ स्लोप. मग आता तुम्ही फक्त ह्या आर पॉइंटलाच खेचून पी पर्यंत आणू शकता का? क्यू पॉइंटला पण खेचून नेऊ शकता ना पी पॉइंट पर्यंत. मग त्या केसमध्ये तुम्ही काय म्हणाल? त्या केसमध्ये तुम्ही म्हणाल लिमिट क्यू पॉइंट खेचून नेलाय पी पॉइंट पर्यंत. ठीक आहे, म्हणजे क्यू इज अप्रोचिंग टू पी, स्लोप ऑफ सिकँड पी क्यू. आता पी क्यू मधून पास होणारी सिकँड इज इक्वल्स टू पी आणि क्यू पॉइंटला कन्सिडर करा आता. तर हे बनेल एफ ऑफ, आता क्यू पॉइंट पी पॉइंट पर्यंत जातोय म्हणजे एच, यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स एच आहे ते आता झिरोला अप्रोच करते, बरोबर ना? कळतंय सगळ्यांना? हे जे डिस्टन्स एच आहे ते झिरोला अप्रोच करते, म्हणजे लिमिट एच अप्रोचेस टू झिरो एफ ऑफ, या दोन पॉइंटला जर कन्सिडर केलं तर एफ ऑफ ए मायनस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच राहील फक्त. ए मायनस एच मायनस ए काय बनेल? कॅन्सल होईल, म्हणजे मायनसचा एच राहील. आणि मग त्याला जर वर शिफ्ट केलं तर हे असं होईल, लिमिट एच अप्रोचेस टू झिरो एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ ए मायनस एच अपॉन एच. आणि ह्यालाच आपण लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह, राईट हँड डेरिव्हेटिव्ह, आठवतंय का? ओके, सो दॅट इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग हे सांगितलं मी इथं की 3 पॉइंट कन्सिडर करा. तीन पॉइंट्स कन्सिडर करा. हे 3 पॉइंट इथं कन्सिडर केलेले आहेत आपण. पहा, पी क्यू आर दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? मोठं दिसतंय का की ब्लर दिसतंय? हा, पी क्यू आर 3 पॉइंट कन्सिडर केले. हे डिस्टन्स एच, हे डिस्टन्स एच, हा एक्स मायनस एच, एक्स इज इक्वल्स टू ए मायनस एच, ए आणि ए प्लस एच. स्लोप ऑफ सिकँड पी क्यू काढली आपण तर ही आले. मग लिमिट क्यू अप्रोचेस टू झिरो, सॉरी क्यू अप्रोचेस टू पॉइंट पी. आता क्यू पॉइंट आणि पी पॉइंट, क्यू पॉइंटला खेचून पी पॉइंट पर्यंत आणला, बरोबर. लिमिट क्यू अप्रोचेस टू पी सिकँड पी क्यू चा स्लोप, सिकँड पी क्यू चा स्लोप म्हणजे ह्या सिकँडचा स्लोप. मग तो काय येईल? कोऑर्डिनेट्स पहा कशाचे, पी आणि क्यू चे. पी चे कोऑर्डिनेट, क्यू चे कोऑर्डिनेट्स y2 मायनस y1, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 म्हणजे h. त्यालाच आपण एफ डॅश ऑफ ए किंवा डीवाय बाय डीएक्स ऍट एक्स इज इक्वल्स टू ए म्हणतो, बरोबर. आता स्लोप ऑफ सिकँड पी आर, तर तुम्ही म्हणाल आता पी चा यूज करून सांगा. मग पी चा जर यूज केला तर ही सिकँड बनेल. आता ही सिकँड जी आहे, आर पॉइंटला खेचून पी पॉइंट पर्यंत आणले म्हणजे काय? एच ला झिरोशी अप्रोच केले. आर पॉइंट इज अप्रोचेस टू पॉइंट पी मीन्स एच अप्रोचेस टू झिरो. एफ ऑफ ए मायनस एच अपॉन एच म्हणजे काय? क्यू आणि आर.
आता कोणते पॉईंट आहे? आर आणि पी हे दोन पॉईंट कन्सिडर करा आणि म्हणा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 म्हणजे a मायनस h म्हणजे a मायनस a प्लस h. कळतंय का? म्हणजे खाली फक्त h राहील. कळतंय सगळ्यांना? तिथे एक्सप्लेन केलंय म्हणून इथं फक्त वर सांगतोय. आणि यालाच आपण dy बाय dx ऍट x इज इक्वल टू a म्हणतो किंवा f डॅश ऑफ a म्हणतो. बरोबर ना? कळतंय? कळतंय ना? ओके. आता नेक्स्ट म्हणजे हीच कन्सेप्ट. प्रोव्हाइडेड दॅट y इज अ कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल फंक्शन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या अगोदर मी काय बोलायला पाहिजे होतं? y इज अ डिफरन्शिएबल ऍज वेल. कंटिन्युअस आहे म्हणजे डिफरन्शिएबल आहे असं नाही. डिफरन्शिएबल आहे म्हणजे कंटिन्युअस असणारच. इफ अ फंक्शन इज differentiable then it must be continuous, but if a function is continuous it is not necessarily differentiable. For example mod x example. ठीक आहे, पाहिलेलं तुम्ही. आता हे पहा, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स जर कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स असेल तर मी काय म्हटलं, तुम्ही कोणत्याही पॉइंट पी हॅव्हिंग कॉर्डिनेट x1, y1 वर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेताय म्हणजे त्याचं एफ डॅश ऑफ एक्स ऍट x1, y1 काढताय म्हणजे तुम्ही काय काढताय? स्लोप और ग्रेडियंट ऑफ द टेंजेंट टू द कर्व ऍट द सेम पॉइंट पी हॅव्हिंग कॉर्डिनेट x1, y1. कळतंय का? आता ह्यालाच आपण m ने डिनोट करूयात. m इज इक्वल्स टू dy बाय dx ऍट x1, y1. तर त्याला आपण काय म्हणणार? स्लोप और ग्रेडियंट ऑफ द टेंजेंट टू द कर्व y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स ऍट पॉइंट p हॅव्हिंग कॉर्डिनेट x1, y1. आणि मग आपल्याला इक्वेशन ऑफ टेंजेंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहायचं आहे. पण असं फक्त टिक करून मजा नाही येत. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, बरोबर ना? मग पहा आता, जर फंक्शन आहे तुमच्याकडे कोणतं? y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. कंटिन्युअस, डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस फंक्शन कसं आहे? इट इज कंटिन्युअस ऍज वेल ऍज डिफरन्शिएबल. अरे स्मूथ गेलं पाहिजे, स्मूथ. आता पहा, हे आपलं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. दिस इज द फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. आणि आपण म्हटलं की आय हॅव एनी पॉइंट पी, सॉरी, आय हॅव एनी पॉइंट पी ऑन दॅट कर्व. हा काय? हे कर्व आहे ना, फंक्शनचा ग्राफ म्हणजे इट इज अ कर्व. ठीक आहे. आणि इथे माझ्याकडे कुठलाही पॉइंट पी आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x1, y1. म्हणजे एक्स ऍक्सिस वर x1, y ऍक्सिस वर y1 असेल, बरोबर? म्हणजे ह्या ओरिजिन पासून एवढं डिस्टन्स असेल x1, ते माहिती आहे आता तुम्हाला, एवढं काही डिटेल सांगायची गरज नाही. ठीक आहे. x1, y1 हे काय? पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे. आणि मी म्हटलं की हे जे फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आहे ना, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. तुम्ही काय काढा? डेरिव्हेटिव्ह. आणि ते डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो द फंक्शन. मग त्याच्यामध्ये ना ते जे डेरिव्हेटिव्ह येईल त्याच्यामध्ये तुम्ही x1 अँड y1 हे पुट करा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ऍट पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1, y1. म्हणजे ह्या पॉइंट पी वर डेरिव्हेटिव्ह काढा. फॉर एक्झाम्पल काय? जर माझ्याकडे कुठले फंक्शन असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर प्लस 3, तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4x. बरोबर? आता मी म्हटलं की एखादा पॉइंट आहे माझ्याकडे, कोणता? 1 समजा टाकला, एक्स ला 1 टाकलं तर y काय यायला पाहिजे? 5. 1,5 हा पॉइंट आहे माझा. तो कर्ववर आहे. कुठं आहे तो पॉइंट? कर्ववर प्रेझेंट आहे. तो पॉइंट पी आहे. म्हणजे यालाच म्हणणार पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1, y1. मग या पॉइंटवर डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे काय? तुम्ही एफ डॅश ऑफ 1 काढणार, एक्सच्या जागी 1 टाकणार ना. जर तुम्हाला मी म्हटलं डी एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे dy बाय dx, हा y होता, dy बाय dx. आणि मी म्हटलं dy बाय dx काढा. कुठे काढा? ऍट एक्स इज इक्वल्स टू ऍट पॉइंट पी, ऍट पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 1,5. म्हणजे तुम्ही काय करणार? हे जे इक्वेशन आले नाही 4x, जिथे x तिथे x ची व्हॅल्यू, जर y आला तर y ची व्हॅल्यू टाकणार. कळतंय?
म्हणजे 4 इंटू 1 दॅट इज इक्वल्स टू 4. मग डीवाय बाय डीएक्स ऍट पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 1,5 वर 4 हे आन्सर आलंय, पण हे आन्सर काय आहे बरं? तर मी म्हणेल दॅट इज द स्लोप ऑर ग्रेडियंट ऑफ द टँजेंट ड्रॉन ऍट दॅट पॉइंट. म्हणजे ह्या पॉइंट पी वर जी आपण टँजेंट मारणार आहे, ह्या पॉइंट पी वर जी आपण टँजेंट मारणार आहे, टँजेंट, बरोबर, जी पण काही टँजेंट मारणार आहे, ही टँजेंट, ह्या टँजेंटचा स्लोप काय? स्लोप म्हणजे डीवाय बाय डीएक्स ऍट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1, y1. कळतंय का काय म्हणायचंय मला ते? आता टँजेंट ही झाली, समजा ही टँजेंट आहे. मग नॉर्मल काय असते रे? नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू टँजेंट. दिस इज टँजेंट टू द कर्व ऍट पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1, y1. द नॉर्मल काय असते? नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू टँजेंट. मग आता समजा मी म्हटलं की ही नॉर्मल आहे, दिस इज द नॉर्मल. If I say this is the normal, it is perpendicular. This is tangent. This is normal. मग dy बाय dx जर ह्याचा स्लोप असेल, कशाचा? टँजेंटचा, तर नॉर्मलचा स्लोप काय येईल सांगा बरं? अरे निगेटिव्ह रेसिप्रोकल. परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. म्हणजे एका लाईनचा स्लोप समजा 4 असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप -1/4 येईल. बरोबर? कळतंय? म्हणजे मला हे म्हणायचंय की जर तुम्हाला टँजेंटचा स्लोप डेरिव्हेटिव्हने मिळतो ऍट दॅट पॉइंट, तर नॉर्मलचा जो काही स्लोप आहे ना, नॉर्मलचा स्लोप ऑफ द नॉर्मल, स्लोप ऑफ टँजेंट, स्लोप ऑफ नॉर्मल, दिस इज निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ that derivative at that point. कळालं का मला काय म्हणायचंय ते? समजतंय का? मग हे कळालं तुम्हाला आता? समजलंय? स्लोप ऑफ द नॉर्मल, स्लोप ऑफ द टेंजेंटची कन्सेप्ट समजली. आता इक्वेशन सांगू शकाल का? पहा, इक्वेशन ऑफ टेंजेंट, इक्वेशन त्याच्यामध्ये ऑफ टेंजेंट. मला सांगा टेंजेंट ही कुठल्या पॉइंट मधून पास करतीये? पी पॉइंट मधून. टेंजेंटचा स्लोप काय आहे? डीवाय बाय डीएक्स आहे. समजा त्याला आपण एम म्हणूया. काय म्हणूयात? एम. मग स्लोप ऑफ द नॉर्मल काय येईल? -1/m. समजतंय? मला हे म्हणायचंय की इक्वेशन ऑफ अ टेंजेंट, जर तुम्हाला टेंजेंटचा स्लोप माहितीये, टेंजेंट कुठल्या, टेंजेंट इज अ लाईन, लाईनचा स्लोप माहिती, लाईन कुठल्या पॉइंट मधून पास करते हे माहितीये, ती टेंजेंट होती हे सोडून द्या. समजा तिला लाईन कन्सिडर करा, स्लोप m आहे आणि ती पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1, y1 मधून पास करते, तर त्या लाईनचं इक्वेशन काय बनणार सांगा बरं? काय बनेल? y मायनस y1 पॉइंट स्लोप फॉर्म इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. हे काय झालं? तर टँजेंटचं इक्वेशन. आता समजा म्हटलं नॉर्मलचं इक्वेशन सांगा, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल. मग नॉर्मलचं इक्वेशन कसं सांगणार तुम्ही? अरे स्लोप काय नॉर्मलचा? नॉर्मल कुठल्या पॉइंट मधून पास करते? त्याच पॉइंट पी मधून पास करते. बरोबर? हे सगळं कुठं चाललंय? इक्वेशन ऍट पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1, y1. पॉइंट पी मधून पास करते नॉर्मल, आणि त्या नॉर्मलचा स्लोप काय? -1/m. मग इक्वेशन काय होईल? y मायनस y1 इज इक्वल्स टू स्लोप काय? -1/m इंटू x मायनस x1. कळालं का स्लोप ऑफ द टँजेंट, स्लोप ऑफ द नॉर्मलची कन्सेप्ट? ठीक आहे. आता नेक्स्ट, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो इथं, की स्लोप ग्रेडियंट म्हणतात ह्याला.
dy by dx at x1 comma y1 is f dash of x at x1 comma y1. This is slope or gradient of the tangent to the curve at point P and slope of the normal negative reciprocal of the slope of the tangent. कळतंय का? ओके. आता पहा. Derivative as a rate measure. Derivative as a rate measure. अंडरस्टँड करू ह्याला आधी. डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. डेरिव्हेटिव्हला आपण रेट मेजर म्हणजे रेट मेजर करण्यासाठी पण वापरतो. रेट ऑफ चेंज ऑफ displacement is velocity, rate of change of velocity is acceleration, rate of change of acceleration is jerk. Okay, rate of change of force is momentum. df by dt काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल. म्हणजे तुम्ही वापरता ना याच कन्सेप्ट. ओके. इम्पल्स वगैरे आपण गोष्टी येतात. रेट ऑफ चेंज ऑफ फोर्स इज इम्पल्स. बरोबर. For a small force, for a small time, if you apply force, that is called as impulse. So df by dt is impulse. डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर मध्ये तुम्हाला समजा म्हटलं वाय, आधी फक्त समजून घ्या, नंतर मी तुम्हाला तिथे जाऊन व्यवस्थित म्हणजे एक्सप्लेन करतोय. वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स एखादं फंक्शन आहे आपल्याकडे आणि आपण त्या वाय इज इक्वल्स टू एक्स मध्ये जो काही एक्स आहे त्याच्यामध्ये चेंज केलाय x1 पासून x2 पर्यंत. त्याला मी म्हटलं डेल्टा एक्स इज द चेंज इन दॅट. म्हणजे आधी तर ग्राफ पाहायला पाहिजे तुम्ही. समजा हा ग्राफ आहे वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शनचा. तर या फंक्शन मध्ये एक्स ऍक्सिसवर कुठलाही पॉइंट आहे x1 आणि दुसरा पॉइंट आहे x2. आता x1 आणि x2 म्हणजे x1 अँड x2 इज द चेंज इन x. वॉट एव्हर द चेंज हॅपन्ड इन कोऑर्डिनेट x इज फ्रॉम x1 टू x2. म्हणजे आधी इनिशियल पोझिशन x1 होती, नंतरची पोझिशन x2 आहे. कळतंय? तर y2 मध्ये पण चेंज येईल. देर विल बी चेंज इन y. देर विल बी चेंज इन y. कारण y इज अ फंक्शन ऑफ x. y डिपेंड्स अपॉन x. कळतंय का? म्हणजे ऍज देर इज अ चेंज इन x, देर मस्ट बी चेंज इन y. कळतंय? अरे एक्स मध्ये चेंज झाला तर वाय मध्ये होणारच. म्हणजे म्हणून मी म्हटलं करस्पॉन्डिंगली एक्स मध्ये चेंज केला, वाय मध्ये पण चेंज होईल आणि त्या चेंजला आपण डेल्टा वाय म्हटलं आणि त्या डेल्टा वायला आपण y2 मायनस y1 म्हणूयात. म्हणजे तर डेल्टा वाय बाय, मला काय सांगायचं इथं मी तुम्हाला डिटेल नाही सांगत, मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू देतोय. तिकडे जाऊन डिटेल सांगतो. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स जो आहे चेंजचा रेशो. ओके, रेशिओ ऑफ दॅट चेंज. बरोबर. तर त्याला आपण म्हणतो ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि जर मी तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज, इन्स्टंटेनियस वेलोसिटी आठवते का असं एक्सप्रेशन? इन्स्टंटेनियस वेलोसिटी इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा टी अप्रोचेस टू 0 डेल्टा एस बाय डेल्टा टी. बरोबर. म्हणजे काय? इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज करत असू आपण, तर आपण म्हणतो लिमिट घ्या तुम्ही. दिस इज द ऍव्हरेज रेट ऑफ चेंज, दिस इज द इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. आणि मग लिमिट बिंग डेरिव्हेटिव्ह आणि मग त्याला आपण एफ डॅश ऑफ एक्स ने डिनोट करतो. म्हणजे मला काय म्हणायचंय, एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ पॉइंट ए, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन ऍट पॉइंट ए is instantaneous rate of change of function y is equals to f of x with respect to x. F dash of x is slope or gradient of the tangent to the curve. म्हणजे पहिलं ऍप्लिकेशन पाहिलं की डेरिव्हेटिव्ह आपण एखाद्या पॉइंटवर काढत असू म्हणजे आपण काय करतोय त्या पॉइंटवर, म्हणजे तो जो कर्व आहे त्या कर्ववर जो तो पॉइंट आहे त्या पॉइंटवर मारलेल्या टँजेंटचा स्लोप काढत आहोत. हे पहिलं डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह ऍज अ रेट मेजर मध्ये आपण काय पाहणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऍज अ रेट मेजर.
डेरिव्हेटिव्हला आपण रेट मेजर साठी पण वापरतो. मग दोन टाईपचे रेट ऑफ चेंज असतात. एखाद्या फंक्शन मध्ये दोन टाईपचे रेट ऑफ चेंज येऊ शकतात. फर्स्ट वन इज ऍव्हरेज रेट ऑफ चेंज अँड सेकंड वन इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. मग मी तुम्हाला म्हटलं की समजा तुमच्याकडे एखादं फंक्शन आहे, कॅल्क्युलस लिमिट हा जो पोर्शन आहे, लिमिटचा पोर्शन तर खूप परफेक्ट असला पाहिजे, तरच गोष्टी कळतील. समजा तुमच्याकडे एखादं फंक्शन आहे, जास्त स्ट्रेट होते हॉरिझॉन्टल लाईन. समजा तुमच्याकडे एखादं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. फंक्शन कोणतं आहे? y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. आणि या फंक्शन मध्ये म्हणजे हे जे फंक्शन आहे ह्याच्या डोमेन मध्ये एक पॉइंट आहे x1. तर x1 पॉइंट वर y ची व्हॅल्यू काय येईल बरं? व्हॅल्यू ऑफ फंक्शन. डू यू नो इव्हॅल्युएशन ऑफ द फंक्शन? फंक्शनला इव्हॅल्युएट केलंय का क्लास 11 मध्ये? फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट पॉइंट x इज इक्वल्स टू ए. तर समजा एखादं फंक्शन दिलं तुम्हाला एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि तुम्हाला म्हटलं ऍट एक्स इज इक्वल्स टू 2 याची व्हॅल्यू टाका, सांगा. एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू 2 स्क्वेअर प्लस 1 करता दॅट इज 5 ना. असं करत होतात ना तुम्ही. आता मी म्हणतोय ऍट पॉइंट x1 फंक्शनची व्हॅल्यू काय येईल? एफ ऑफ x1 ना. काय येईल? एफ ऑफ x1. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. काय झोप येते का? हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस अँड ओरिजिन. तर मी म्हटलं x1 कुठलाही पॉइंट असेल डोमेन मध्ये असेल त्या फंक्शनच्या, आणि हा प्रोव्हाइडेड दॅट एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल, सी अँड डी कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. ठीक आहे, तरच त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो ना आपण, अदरवाईज नॉट. म्हणजे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स जर एखादं फंक्शन असेल आणि त्या फंक्शनच्या डोमेनमध्ये कुठलाही पॉईंट x1 घेतला तर त्या पॉईंटवर त्या फंक्शनची व्हॅल्यू काय येईल? एफ ऑफ x1. आता मी काय म्हणलं, लेट देअर बी द इन्क्रिमेंटरी चेंज इन x1. x1 मध्ये चेंज झालाय, x1 मध्ये इन्क्रिमेंट जी झाली आहे, म्हणजे x1 आता x2 पर्यंत गेलाय. देर इज अ चेंज इन अ फंक्शन, मीन्स x1 इज नाउ गोइंग टुवर्ड्स x2. And there is a small change in that x, and that change is h. Okay, h is the incrementary ratio, you can say. Rather than saying h, I will say delta x. There is a change in x direction. x मध्ये जो काही चेंज आला त्याला मी काय म्हटलं? डेल्टा एक्स. बरोबर. ऍट पॉइंट x2 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फंक्शन? एफ ऑफ x2. बरोबर का? मग delta x is the change that we have occurred or we have tried to make that change. कळतंय का? आपण चेंज केला x मध्ये, x1 पासून x2 पर्यंत गेलो, तर y2 मध्ये y मध्ये चेंज येईल. देअर विल बी करस्पॉन्डिंग चेंज इन y. कळतंय का? चेंज इन x झालं तर चेंज इन y होणार. मी असं नाही म्हणणार की y मध्ये पण चेंज करू. एक्स मध्ये चेंज केल्यानंतर वाय मध्ये चेंज येणार. देअर विल बी चेंज इन और करस्पॉन्डिंगली देअर विल बी चेंज इन वाय, अँड दॅट चेंज इज लेट अस से डेल्टा वाय. डेल्टा वाय इज द चेंज इन. नाउ यू टेल मी, कॅन आय राईट दिस एफ ऑफ x1 ऍज y1? याला y1 म्हणू शकतो आणि एफ ऑफ x2 ला y2 म्हणू शकतो. तर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे जे डेल्टा एक्स म्हणले, चेंज इन एक्स, त्याला आपण x2 मायनस x1 म्हणू शकतो का? ऍक्सिस वर पहा, x2 x1 पेक्षा मोठा असेल का? राईट हँड साईडला आहे आणि x2 छोटा आहे, तर त्यांच्यामध्ये जो डेल्टा एक्स चेंज झाला, एक्स कोऑर्डिनेट मध्ये जो काही चेंज झाला त्याला मी डेल्टा एक्स म्हणलं, दॅट इज x2 मायनस x1, इजंट इट? अँड देयर विल बी करस्पॉन्डिंग चेंज इन y, डेल्टा y, दॅट इज y2 मायनस y1. काय? y2 मायनस y1. y2 मायनस y1, कारण y2 मोठा आहे. बरोबर. देर विल बी करस्पॉन्डिंग चेंज इन y. आता मी जर इन्क्रिमेंटरी रेशो घेतला, याला आपण इन्क्रिमेंटरी रेशो पण म्हणतो. इफ आय टेक द इन्क्रिमेंटरी रेशो, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सचा जर रेशो घेतला मी, कळतंय, तर तो काय येईल? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आणि ह्यालाच आपण म्हणतो ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्याला काय म्हणतो आपण? ऍव्हरेज रेट ऑफ चेंज
rate of change of function y is equals to f of x with respect to x. तुम्हाला आज फक्त ऐकून घ्यायचंय माझं. आज कुठलाही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह नाही करणार, कारण आज आपण पूर्ण बेसिक उडून टाकणार आहे. ठीक आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही लिहून यायच्या, समजून यायच्या, तोंडपट असल्या पाहिजेत ह्या गोष्टी पुढच्या लेक्चरला. ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ अ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स समजलं. आता समजा मी हे जे काही ऍव्हरेज रेट ऑफ चेंज आहे याच्यामध्ये जर लिमिट घेतलं, काय घेतलं, लिमिट ऑन बोथ साइड, तर मला म्हणायला लागेल लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0. आता x2 आणि x1 मधले जे काही डिस्टन्स आहे ते खूप छोटं आहे, बरोबर, म्हणजे खूप छोटा इन्स्टंट आपण कन्सिडर करतोय. तर जर टाइम असेल तर टाइम इन्स्टंट. ओके. मग लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल्स टू लिमिट x2 इज अप्रोचिंग टू x1. ओके. x2 x1 ला अप्रोच करतोय, म्हणजे आता हे x2 आणि x1 मधला डिस्टन्स छोटा होत आहे. x1 नाही x2 पर्यंत जात, x2 x1 पर्यंत येतोय. x2 इज अप्रोचिंग टू x1. f ऑफ x2 मायनस y2 म्हणा किंवा f ऑफ x2 म्हणा, काय प्रॉब्लेम आहे. f ऑफ x2 मायनस f ऑफ x1 अपॉन x2 मायनस x1, हे जे काही आपल्याला मिळालं ना, दिस इज युअर dy बाय dx. And this limit is called as, this dy by dx is equals to limit x2 is approaching to x1 means delta x approaches to 0, isn't it? So limit x2 minus x1, x2 minus nahi, x2 approaches to x1, f of x2 minus f of x1 upon minus है हाँ, f of x2 minus f of x1 upon x2 minus x1. This limit is being derivative, and that is called as instantaneous rate of change. This rate of change is called as instantaneous rate of change. Instantaneous rate of change of function y is equals to f of x with respect to x. कळतंय का? म्हणजे तुम्हाला आता हे कळलं की तुम्ही एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढताय, म्हणजे त्या फंक्शनचं काय तुम्हाला मिळतंय, रेट ऑफ चेंज ऑफ दॅट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट व्हेरिएबल. कळतंय का? म्हणजे मग तुम्ही असं लिहित होता ना, v इज इक्वल्स टू, आता ते कळेल तुम्हाला, हळूहळू कळेल, कारण ते पण येणार आहे तो पार्ट. मग हेच सांगितलं इथं. काय सांगितलंय, नोट, f dash of a is a instantaneous rate of change of function y is equals to f of x with respect to x at point x is equals to a. At point x is equals to a. कळतंय? ओके. व्यवस्थित समजून घ्या. थेरी असेल, बोरिंग वाटत असेल, पण ह्याच्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. दिस मेक्स युअर कन्सेप्ट क्लिअर. कळतंय? द नेक्स्ट म्हणजे हे दोन ऍप्लिकेशन पाहिले, रेट ऑफ चेंज आणि जॉमेट्री, बरोबर ना. आता नेक्स्ट काही फॉर्म्युलेज तुम्हाला माहित असले पाहिजे, त्याच्यानंतर वेलॉसिटी एक्सलेशन जर घेऊ. हे फॉर्म्युलेज आहेत, हे माहित असले पाहिजे तुम्हाला, आणि माहित असतील, याच्यासाठी कुठल्या स्लाइडची गरज नाही. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो, पाय आर स्क्वेअर एच. कर्ड सरफेस एरिया 2 पाय आर एच. टोटल सरफेस एरिया 2 पाय आर इंटू आर प्लस एच. कोनचा जो व्हॉल्यूम असतो तो काय असतो, 1/3. या चॅप्टर मध्ये गरज पडणार आहे म्हणून लिहिलंय, पुन्हा मेन्सुरेशन नाही आठवत आहे आपण. व्हॉल्यूम 1/3 पाय आर स्क्वेअर एच. कर्ड सरफेस एरिया पाय आर एल. टोटल सरफेस एरिया पाय आर इंटू एल प्लस आर.
म्हणजे टोटल सरफेस एरिया नेहमी काय असतो? कर्ड सरफेस एरिया डिवायडेड बाय बेस एरिया, बरोबर? म्हणजे पाय आर एल इंटू पाय आर स्क्वेअर आणि स्पेअरचा व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब, सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, हे फक्त असं टिक मारून पाहिले आपण. ऍक्च्युली इमॅजिन करतो मी तुम्हाला. सिलेंडर जर असेल, नेहमी लक्षात ठेवा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो एरिया ऑफ द बेस एरिया इंटू हाईट. काय असतो? नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही शेप असो, व्हॉल्यूम इज ऑलवेज बेस एरिया इंटू हाईट. मग मला सांगा याचा बेस एरिया कोणता आहे? समजा ह्या सिलेंडरची रेडियस आर असेल, तर ह्याचा एरिया काय झाला? एरिया ऑफ द बेस, अरे सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. आणि सिलेंडरची हाईट समजा एच असेल, काय असेल? मग व्हॉल्यूम काय बनेल? एरिया इंटू हाईट म्हणजे पाय आर स्क्वेअर इंटू एच. कळतंय का? आता मला काय पाहिजे? कर्ड सरफेस एरिया. जो कर्ड सरफेस एरिया आहे तो पाहिजे. मग कर्ड सरफेस एरिया काय असतो? कर्ड लेंथ इंटू हाईट. काय? कर्ड लेंथ इंटू हाईट. किंवा तुम्ही दुसरे ऍप्लिकेशन पण पाहू शकता. समजा तुम्ही या सिलेंडरला एक साइडला कट केलं, एक साइड कट केली, अशी सिलेंडर आहे असा आणि एक साइड अशी कट केली, तर ते रेक्टँगल बनेल का रे? तो रेक्टँगल जो बनेल, त्या रेक्टँगलचा म्हणजे ही तर असेल हाईट एच, आणि हे जे एवढं लांब लचक डिस्टन्स दिसतं तुम्हाला, म्हणजे ही जी लेंथ तुम्हाला दिसतीये, दॅट लेंथ इज व्हॉट? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. कारण ते सर्कल पासूनच बनलंय ना. किंवा तुम्हाला तसं नसेल लक्षात राहत तर कर्ड सरफेस एरिया, येलो कलर दिसत नसेल ना, कर्ड सरफेस एरिया इज इक्वल्स टू, तुम्ही काय म्हणाल? लेंथ ऑफ द बेस, लेंथ ऑफ द बेस म्हणण्यापेक्षा लेंथ इंटू हाईट. मग ही लेंथ किती आहे बरं? 2 पाय आर. 2 पाय आर इंटू एच गिव्स यू कर्ड सरफेस एरिया. कळतंय का? 2 पाय आर इंटू एच, कारण तो एरियाच आहे. आता नेक्स्ट, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? हा कर्ड सरफेस एरिया सुद्धा आणि खालचा आणि वरचा बेस एरिया सुद्धा. की बेस कसा आहे ह्या सिलेंडरचा? सर्कल आहे. सर्कलचा एरिया काय? पाय आर स्क्वेअर. पण दोन बेसेस आहेत ना, ओपन ओपन सिलेंडर वेगळा आणि क्लोज्ड सिलेंडर वेगळा. आपण क्लोज कन्सिडर करू. तर बेसेस आता किती आहे? 2. म्हणजे हे बेस एरिया काय येतील? 2 पाय आर स्क्वेअर. आणि कर्ड सरफेस एरिया आत्ताच काढलाय 2 पाय आर एच. मग यांच्या दोघांमधून समजा 2 पाय कॉमन घेतला, तर 2 पाय आर कॉमन घेतला, तर एच प्लस आर किंवा आर प्लस एच राहील. कळतंय का? फॉर्म्युले पार्ट करायची गरज नसते. अंडरस्टँड द फॉर्म्युला. कळालं मग हे? ओके. आता स्पेअर नाही, कोन. कर्ड सरफेस एरिया, कोनचा व्हॉल्यूम, कर्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया. आता पहा, कोन कसा असतो रे जनरली? कोनचा बेस कसा आहे? एरिया ऑफ द बेस कसा आहे? सर्कल आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं, कोनचा जो काही एरिया असतो ना, तो 1/3 ऑफ एरिया ऑफ सिलेंडर ऑफ द सेम रेडियस. रेडियस काय असली पाहिजे? रेडियस इज सेम. रेडियस अँड हाईट आर सेम. म्हणजे समजा एखादा सिलेंडर आहे, त्याची हाईट आणि एखाद्या कोनची हाईट सेम आहे. सिलेंडरची बेसची रेडियस आहे, बेस रेडियस, आणि त्या कोनची बेस रेडियस जर सेम असेल, तर आपण म्हणतो एरिया ऑफ द कोन इज 1/3 ऑफ 1/3 ऑफ एरिया ऑफ सिलेंडर म्हणायला पाहिजे होतं ना. काय झालंय? सगळं गेलं का? बरं हे पहा, इथं पाहू आपण एरिया ऑफ सिलेंडर, 1/3 ऑफ एरिया ऑफ सिलेंडर. मग एरिया ऑफ द कोन, एरियाच म्हणलं रे मी, व्हॉल्यूम म्हणायचं, तो व्हॉल्यूम.
व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल्स टू 1/3 ऑफ कोन. कोनचा एरिया कसा असू शकतो? 1/3 ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. 1/3 ऑफ दॅट इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बरोबर. ओके. आता काय करायचं रे ओरिजिनल वर जाण्यासाठी? हा, काय होतंय? काय पण होत. कळालं का? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. कर्ड सरफेस एरिया पाय आर एल. काय असतो कर्ड सरफेस एरिया? पाय आर एल. दिस इज द स्लॅन्ट हाईट एल. एल इज द स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. रेडियस ऑफ द कोन, हाईट ऑफ द कोन. इथं पायथागोरस जर अप्लाय केलं तर काय येईल? एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. तर स्लॅन्ट हाईट एल चा फॉर्म्युला काय बनेल? अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. मग ह्याची म्हणजे ह्या कोनचा जो कर्ड सरफेस एरिया असतो ना तो पाय आर इंटू एल च्या इक्वल असतो. आता ह्याचा प्रूफ मेन्सुरेशन मध्ये जाऊन पाहायला लागेल. ठीक आहे. लक्षात ठेवा पाय आर एल असतो. आणि टोटल सरफेस एरिया काय असतो? एरिया ऑफ द बेस इंटू कर्ड सरफेस प्लस कर्ड सरफेस एरिया. कर्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द बेस. बेसचा एरिया काय आहे बरं सांगा? टोटल म्हणजे कर्ड पण आणि बेसचा पण. पाय आर स्क्वेअर. कर्ड सरफेस एरिया काय? पाय आर एल. आणि एरिया ऑफ द बेस पाय आर स्क्वेअर. जर दोघांमधून पाय आर कॉमन घेतला तर काय राहील बरं? एल प्लस आर. फॉर्म्युला काय बनला? पाय आर इंटू एल प्लस आर. बरोबर का? हे तुमच्यासाठीच चाललंय. ओके. आता स्पेअरचा व्हॉल्यूम हे तर लक्षात राहतं सगळ्यांच्या. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इज 4/3 पाय आर क्यूब. त्याच्यानंतर सरफेस एरिया ऑफ द स्पेअर 4 इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. ओके. लेट अस सी द नेक्स्ट ऍप्लिकेशन दॅट इज वेलॉसिटी एक्सलेशन जर्क. रेट ऑफ चेंज. डेरिव्हेटिव्ह ऑफ द रेट मेजर. पण त्याच्यामध्ये 3 टर्मिनॉलॉजीज. फिजिकल टर्मिनॉलॉजीज. बरोबर. फिजिकल क्वांटिटीज पण म्हणू शकता तुम्ही. वेलॉसिटी एक्सलेशन आणि जर्क. तरी पहा वेलॉसिटी काय असते? वेलॉसिटी डिनोटेड बाय velocity is denoted by v, and that is rate of change of displacement with respect to time. T is time. Rate of change of displacement with respect to time. Acceleration is a rate of change of velocity, म्हणजे velocityचा rate of change with respect to time. आणि jerk is rate of change of acceleration with respect to time. बरोबर. तर जर्क म्हणजे काय असतो माहितीये? जर्क मीन्स वेलॉसिटी ऍक्सलेशन हे माहिती आहे तुम्हाला, डिस्प्लेसमेंट. पण जर्क काय असतो? जर्क इज अ सडन चेंज इन ऍक्सलेशन. चेंज इन ऍक्सलेशन, सडन चेंज इन ऍक्सलेशन. ओके. विच कॉज ऍब्रप्ट मुवमेंट इन अ व्हेकल. त्याच्यामुळे काय होतं? व्हेकल मध्ये ऍब्रप्ट मुवमेंट होते. बरोबर. सडन चेंज इन ऍक्सलेशन. आता समजा मी म्हटलं की एस इज इक्वल्स टू एफ ऑफ टी इज द फंक्शन, डिस्प्लेसमेंट फंक्शन. डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. अरे तुम्ही किती प्रवास करता ते तुमच्या टाइमवर अवलंबून आहे ना. डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ टाइम. समजा आता मी असं म्हणलं एस इज इक्वल्स टू एफ ऑफ टी इज अ डिस्प्लेसमेंट फंक्शन. काय आहे? डिस्प्लेसमेंट फंक्शन. बरोबर. तर अँड इट इज अ फंक्शन ऑफ टाइम ना. टी इज टाइम. डिस्प्लेसमेंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम.
तर आत्ताच आपण काय म्हणलं की वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, पण रेट साठी डेरिव्हेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी इज इक्वल्स टू डीएस बाय डीटी. नंतर काय म्हणलं आपण, ऍक्सिलेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर ना. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ए इज इक्वल्स टू डीव्ही बाय डीटी. आणि आत्ताच आपण म्हटलं की जर्क इज अ सडन चेंज इन ऍक्सिलेशन which cause abrupt movement in the vehicle. Means it jerk is a rate of change of acceleration with respect to time. So jerk is equals to dA by dt. हा, तर मला सांगा या ds by dt ला तुम्ही f dash of t लिहू शकता का? अरे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह gives you velocity. First derivative of the displacement function gives you velocity. Second derivative gives you acceleration, f double dash of t. Third derivative gives you jerk. So can I write this ds by dt? हा, इथं तर काही लिहायची गरज नाहीये. Can I write this f double dash of t? हे पहा dv by dt ला, but v is what? v is ds by dt. So can I write this as d by dt of ds by dt? That is d2s by dt square. कळतंय? What is acceleration? Acceleration is dv by dt. So can I write this as d by dt of dv by dt? Means it is d2v by dt square. मतलब म्हणजे जर्क काय असतो? जर्क इज अ double derivative or second order derivative of velocity. But what is velocity? What is velocity? ds by dt. So this will be d3s by dt cube. कळतंय का तुम्हाला काय चाललंय ते? वेलॉसिटी, एक्सलेशन अँड जर्क. वेलॉसिटी, acceleration and jerk. So 3 terminologies. कळाल्या का? ओके. v is equals to ds by dt, a is equals to dv by dt, that is equals to d2 s by dt square, j is equals to da by dt is equals to d2v by dt square, that is equals to d3s by dt cube. कळत आहे? ओके. आता नेक्स्ट ऍप्लिकेशन. चार ऍप्लिकेशन तर झाले. रूम खाली काही नाही का? इकडं असं. हे हँडरिटन नोट्स आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन इज अ रोल्स थेरम. नाही, अप्रॉक्सिमेशन. डू यू नो अप्रॉक्सिमेशन? जर तुम्हाला विचारलं √3 ची व्हॅल्यू सांगा, सांगू शकता, पाठ केली. √96. बायनोमियल थेरम वापराल तुम्ही म्हणाल ना, बरोबर. पण खूप असे 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 काही फंक्शन आहेत. 7th रूट ऑफ 57. कॅन यू फाइंड बायनोमियल थेरम? 7th रूट. कॅन यू अप्रॉक्सिमेट द व्हॅल्यू? तुम्ही अप्रॉक्सिमेट पण करू शकत नाही. आणि 7 पर्यंत कोण जाणार रे? 7C0 to 7C7. मग त्या 7C0 ची व्हॅल्यू काढा, 7C1 ची काढा, असं करा तसं. सो अप्रॉक्सिमेशन इज हेल्पिंग अस. मग त्याच्यासाठी पुन्हा मी काय म्हणतोय पहा, इफ y इज अ डिफरेन्शिएबल फंक्शन ऑफ x, जर y डिफरेन्शिएबल फंक्शन असेल, then dy by dx at x is equals to a is f dash of a. That is called as derivative of the function at point x is equals to a. F dash of a, by first principle we know f dash of a is equals to limit h approaches to 0 f of a plus h minus f of a, व्यवस्थित लक्ष द्या बरं का, अपॉन h. डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. पण मी काय म्हटलं, हे लिमिट वगैरे घ्यायची गरज नाहीये.
म्हणजे लिमिट लावूच नका, डायरेक्ट अप्रॉक्सिमेट करा. म्हणजे मी काय म्हटलं माहितीये, दिस इज द साइन ऑफ अप्रॉक्सिमेशन फॉर सफिशियंटली स्मॉल एच. खूप छोट्या एच करता किंवा सफिशियंटली स्मॉल एच करिता तुम्ही काय करा, तुम्ही हे साइन निग्लेक्ट करा. म्हणजे याला निग्लेक्ट करा आणि याला रिप्लेस करा अप्रॉक्सिमेशनच्या साईनने. कशाने? अप्रॉक्सिमेशनच्या साईनने. तर मग हे काय बनेल, असं बनेल. आणि दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट एक्स इज इक्वल टू ए प्लस एच व्हेन एफ डॅश ऑफ ए एक्झिस्ट. ठीक आहे. म्हणजे काय, आता इकडे घेऊन येतो तुम्हाला. अप्रॉक्सिमेशन. जर तुमच्याकडे कुठले y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तरची पण गरज नाही. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर डिफरन्शिएबल फंक्शन असेल, म्हणजे कंटिन्युअस तर आहेच आहे. इफ इट इज कंटिन्युअस एज वेल एज डिफरन्शिएबल, कंटिन्युअस एज वेल एज differentiable function, then if we are saying dy by dx at x is equals to a, it means finding the derivative of that function at a, f dash of a. बरोबर. And by using the first principle, dy by dx at x is equals to a is replaced by limit delta x approaches to 0 delta y by delta x. किंवा तुम्ही असं म्हणाल की बाय फर्स्ट प्रिन्सिपल वी कॅन से एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू लिमिट. लिमिट चॅप्टर येतोय ना व्यवस्थित, नाही तर हे सगळं बोरिंग बोरिंग वाटायला लागल. लिमिट एच अप्रोचेस टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. बरोबर. आता मी म्हणतो फॉर सफिशियंटली स्मॉल एच, फॉर sufficiently small h, for sufficiently small h, you can use the approximation. You can approximate this f dash of a. No need to take limit for sufficiently small h. This is the sign or symbol of approximation. So this expression now becomes f dash of a is approximated to. Sometimes some author use this symbol also for approximation. F dash of a is approximated to f of a plus h, and that approximation symbol works like a equal to symbol. कळतंय का? इक्वल्स टू आणि अप्रॉक्सिमेशनच्या सिम्बॉल सारखं काम करतं. f of a minus h minus f of a upon h. If I multiply, if I do some algebraic calculation or algebraic operations, then h will be multiplied to f dash of a. So this expression now looks like h into f dash of a is approximated to f of a plus h minus f of a. And if I shift this f of a to this side, so can I write, तर मी याला असं लिहू शकतो का, f of a plus h is approximated to f of a plus h into f dash of a. कळतंय? कळतंय का व्यवस्थित? म्हणजे काय रे, म्हणजे इफ यू वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच, तुम्हाला ए प्लस एच वर जर व्हॅल्यू काढायची आहे तर तुम्ही काढू शकता. त्या फंक्शनची एक्स इज इक्वल्स टू ए प्लस एच वर व्हॅल्यू काढायची आहे, पण कॅल्क्युलेशन करणं अवघड आहे. तर तुम्ही अप्रॉक्सिमेशनच्या मदतीने काढू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची मदत लागणार आहे. पहिला तर एच डिक्लेअर करा, सफिशियंटली स्मॉल असला पाहिजे.
नंतर तुम्हाला ऍट पॉइंट ए त्या फंक्शनचं काय पाहिजे, इव्हॅल्युएट करायचं ऍट पॉइंट ए, त्या फंक्शनची व्हॅल्यू पाहिजे, आणि ऍट पॉइंट ए त्या फंक्शनचं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पण व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. तर तुम्हाला काय मिळेल, टू गेट f of a plus h. If you know these three things, we can find f of a plus h. ओके. आता मग एक छोटं काम करून पाहायचं का हे रोल्स, सॉरी, अप्रॉक्सिमेशन वापरून. मी तुम्हाला म्हटलं फाइंड आउट फोर्थ रूट ऑफ 63. फोर्थ नाही, थर्ड करू. थर्ड रूट ऑफ 63 इज इक्वल्स टू व्हॉट, यूज अप्रॉक्सिमेशन. मी तुम्हाला काय म्हणलं होतं की अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कॉम्पिटेटिव्हला जरी जाताय ना तरी तुम्ही काय करा, असंच जा. आता मला क्यूब रूट ऑफ 64 माहितीये की नाही माहिती? वी नो दिस इज 4 ना. 4 चौक 16, 16 चौक 64. बट वी डोंट नो क्यूब रूट ऑफ 63. हाऊ कॅन वी फाइंड, हाऊ कॅन वी अप्रॉक्सिमेट? कळतंय? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहितीये, तुम्हाला ए आणि एच डिक्लेअर करावं लागतं. काय करावं लागतं? ए आणि एच डिक्लेअर करावं लागतं. म्हणजे तुम्ही काय म्हणाल की हा जो 63, तुम्हाला काय काढायचंय, क्यूब रूट ऑफ 63 काढायचंय. त्या 63 ला तुम्ही असं तोडू शकता का, 64 प्लस, सॉरी 64 मायनस 1. ठीक आहे. आणि हा जो 64 आलाय तो वेल डिफाईन्ड आहे, म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तर ए काय बनेल तुमचा, बरोबर. आणि ह्या 1 वर काय येईल, ह्या 1 ला काय म्हणाल, -1 ला एच म्हणाल, बरोबर. म्हणजे ए इज इक्वल्स टू 64 अँड एच इज इक्वल्स टू -1. तुम्हाला काय काढायचंय, एफ ऑफ ए प्लस एच, किंवा तुम्ही आता सध्या म्हणा तुम्हाला काढायचंय क्यूब रूट ऑफ 63. बरोबर, क्यूब रूट ऑफ 63 तुम्हाला काढायचंय, बरोबर ना. मग तुम्हाला आधी फंक्शन डिक्लेअर करावं लागेल. ए आणि एच तुम्ही डिक्लेअर केलाय, ठीक आहे. मग फंक्शन कोणते रे हे? कॅन आय से दिस फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ एक्स, and this can be also written as x की power 1/3. डेरिव्हेटिव्ह काढा आता या फंक्शनचं. एफ डॅश ऑफ एक्स काढा, तर काय येईल, 1/3 इंटू एक्स ची पॉवर 1/3 मायनस 1, म्हणजे 2/3. 1/3 रेस टू दी 1/3 इंटू एक्स रेस टू दी पॉवर -2/3. -2/3 खाली आलं तर 1/3 एक्स रेस टू दी पॉवर 2/3. 2 म्हणजे स्क्वेअर. म्हणजे ह्याला तुम्ही असं पण लिहू शकता का, असं मी मुद्दाम करतोय कारण मला माहिती पुढे जाऊन काय करायचंय. ह्याला तुम्ही असं लिहू शकता का, एक्स ची पॉवर 1/3 इंटू, सॉरी, त्याचा स्क्वेअर. असं का करतोय मी, त्याला क्यूब रूट ऑफ एक्सला मी काय लिहिलं, एक्स ची पॉवर 1/3. एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल, 1/3 इंटू एक्स ची पॉवर -2/3. -2/3 खाली आला तर एक्स ची पॉवर 2/3. आणि त्या 2/3 ला मी 1/3 इंटू 1/3 इंटू 2 लिहितोय, आणि तो जो 2 आहे तो पॉवरला पाठवून देतोय मी. कळतंय? आता पहा, तुम्हाला या 3 गोष्टी लागतात, आत्ताच मी सांगितलं ना. एच, एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए. एच काय आहे तुमचा, -1. एफ ऑफ ए काढावं लागेल ना. एफ ऑफ एक्स जर हा आहे तर एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 64 काय येईल, क्यूब रूट ऑफ 64, बरोबर ना, म्हणजे 4. एफ डॅश ऑफ एक्स काय येईल, एफ डॅश ऑफ ए. ह्या अरे आत्ताच पाहिलं आपण, ह्या 3 गोष्टी आपल्याला लागतात, एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए, म्हणून तर काढतोय आपण. एफ डॅश ऑफ 64 काय येईल, 1/3 इंटू 64 ची पॉवर 1/3. म्हणून आता कळत असेल तुम्हाला असं का केलं, कारण असं जर डायरेक्टली ठेवलं असतं तुम्ही मे बी कन्फ्युज झाला असता, अरे 64 ची पॉवर 2/3 माहित नाही मला,
कळत आहे? आता 64 ची पॉवर 1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 म्हणजे काय येईल? 4 आणि त्याचा काय स्क्वेअर म्हणजे 1/16 इंटू 3 48 बरोबर. म्हणजे एफ डॅश काय आला तुमचा 48 आला. समजतंय सगळ्यांना? ओके. पण मला क्यूब रूट ऑफ काय काढायचंय? म्हणजे मला हे काढायचंय का एफ ऑफ 64 प्लस -1 अरे एफ ऑफ 63 काढायचा आहे. ह्यालाच तुम्ही अरे एफ ऑफ एक्स काय क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजे आपल्याला काढायचं एफ ऑफ 63 आणि या 63 ला आता मी काय लिहिलंय एफ ऑफ 64 -1 कळतंय? म्हणजे तुम्हाला जो काढायचा एफ ऑफ ए प्लस एच एफ ऑफ 63 त्याला तुम्ही अप्रॉक्सिमेशनने कसं लिहू शकता? एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 64 प्लस एच इंटू एच काय तुमचा -1 इंटू एफ डॅश ऑफ 64 कळतंय? आता एफ ऑफ 64 काय रे अप्रॉक्सिमेशन कंटिन्यू करतो. एफ ऑफ 64 4 आणि मायनसचं साइन ऍज इट इज हा 1 आणि एफ डॅश ऑफ 64 काय 1/18 सॉरी 1/48 1/48 काढा तुम्ही. थोडस कॅल्क्युलेशन करायचं. 1/48 0.0 48 दुने 96 बरोबर ना. खाली उरला 4 तर पुन्हा 0 मग 40 4 उरला म्हणजे 40 उरला 0 48 इंटू किती करावं लागेल 832 हा आणि 9 ने जर केलं 9 हा नाही होणार 8 64 832 8 4 32 प्लस 6 38 348 म्हणजे काय आला हा इथं 8 टाकावं लागेल 348 384 सॉरी 348च म्हणतो. मग आता काय राहिलं 6 आणि 1 बरोबर 0 आला तर काय करावं लागेल 48 ला कितने मल्टिप्लाय 3 48 अरे हे हा भागाकार जमला पाहिजे ना 144 इथपर्यंतच जा 3 पर्यंत म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय अप्रॉक्सिमेटली 0.0208 आणि 3 मग आता सबट्रॅक्ट करा 4 मधून सबट्रॅक्ट करता येईल काय काय होतंय काय येईल 71973 आन्सर काय काय आलं 3.97917 चेक करा एकदा तुमच्या कॅल्क्युलेटरवर आहे का मोबाईल कोणाकडं किती येते 3.98 काय आले असंच येतंय का तिथं पण कळतंय का मग मॅथ्स किती वाजते तुम्ही आतापर्यंत असं काही काढलं होतं का ओके मग डेरिव्हेटिव्हचा उपयोग इथं करतात आणि लोक म्हणतात कुठं करतात उपयोग कुठं ट्रिग्नोमेट्री युज होते त्यांना बिल्डिंगची हाईट मोजायला टेप घेऊन जातील हाईट मोजत बसतील उभी हाईट बिल्डिंगची उभी हाईट कशी मोजणार खाली एक मित्राला म्हणणार टेप धर रे मी वर एक मजला वर जातो असं करतील ते पण आपण ट्रिग्नोमेट्री वापरू अँगल काढू थिटा थिटा काढला हे खालचं डिस्टन्स मोजू शकतो ना वर पायऱ्यांनी जाऊन टेप नेण्यापेक्षा खालचं तर मोजू शकतो की इथून किती डिस्टन्सने आपण हा थिटा मोजलाय बरोबर दॅट इज एच आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला काढायचंय टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो व्ही बाय एच
अपोजिट अपॉन हायपोटेनस. बरोबर ना. व्ही काढायचं म्हणजे एच टॅन थिटा. एच माहिती हॉरिझॉन्टल डिस्टन्स टेपने मोजू शकतो. थिटा तर मोजलायच. टॅन थिटा काढू शकता कॅल्क्युलेटर मध्ये टाकून. बरं कॅल्क्युलेटर मध्ये नसेल टाकायचं ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह वापरा. मोजली बिल्डिंगची हाईट. ऍक्युरेट. टेप मध्ये तरी एरर येऊ शकतात. कधी जास्त ताणला कधी कमी ताणला. बरोबर ना. कळतंय मग. तुम्ही एक करता का क्लासवर्क करा चला तुम्ही. फाइंड फाइंड द व्हॅल्यू ऑफ फिफ्थ रूट ऑफ 33. फिफ्थ रूट ऑफ 30. मग आठवावं लागेल. अरे फिफ्थ रूट म्हणजे समथिंगची पॉवर. समथिंगची पॉवर 1/5. ओके म्हणजे हे फंक्शन घ्यावं लागेल. आणि 2 ची पॉवर 1/, 32 ची पॉवर 1/5 काय असते? 2. म्हणजे ह्या 30 ला कसं तोडावं लागेल? 32 मायनस 2. कळतंय का? ए आणि मग करा बरं पटकन. पाहू द्या तुम्ही काय करताय कसं करताय. हा एकदा ओपन करू. फॉर्म्युला लिहून घ्यायचंय का? हा. पाहायची गरज नाही आता. लिहिला ना फॉर्म्युला? नाही लिहिला. अरे एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. किती टाइम झालाय?